सुरू झालं. नमस्कार. नमस्कार. नमस्कार अमृतजी. सुरू करूया. नमस्कार मनोजजी. नमस्कार शेतकरी बंधूंनो. सर्वप्रथम या ऑनलाईन फेसबुक पेजवरून शेतीचा हिशोब हा विषय आपल्यापर्यंत पोहोचवण्याची संधी नेचर केअर फर्टिलायझर यांनी उपलब्ध करून दिली, त्याबद्दल कृषी नारायण दैनंदिनी आणि शेती परिवार यांच्या वतीने मी आपले धन्यवाद देतो. मित्रांनो, शेती हा आपला देशाचा पारंपरिक जुना असा व्यवसाय आहे. आपला देश ऋषी आणि कृषी या दोन संस्कृतीने ओळखला जातो आणि त्यामुळे आपल्या देशामध्ये कृषी परंपरा, शेती परंपरा, ऋषी परंपरा हे अनादी कालापासून, म्हणजे आपले सणवार देखील पाहिले तरी ते शेतीशी, पर्यावरणाशी अशा निगडीत आहेत. अशा काळामध्ये आपल्याला शेतीच्या हिशोबाचा विचार करायचा आहे. आपला देश हा एक काळ सोने की चिडिया, सोन्याचा धूर निघणारा देश, असा वैभव संपन्न देश होता, असा वर्णन परदेशी प्रवास करणाऱ्या लोकांनी लिहून ठेवलेलं आहे. एक ब्रिटिश शास्त्रज्ञ रासायनिक शेतीचा अभ्यास करण्यासाठी भारतात आले. अल्बर्ट हॉवर्ड असं काहीतरी नाव असावं, त्यांचं नावामध्ये थोडा बदल असू शकतो, परंतु ते आपल्या देशात आले. त्यांनी अनेक देशातल्या भागातल्या शेतकऱ्यांशी चर्चा केली आणि नंतर ते अशा निष्कर्षाला आले की या लोकांना काही शिकवायचं गरज नाही, यांच्याकडे आधीच शेतीचं भरपूर ज्ञान आहे, म्हणजे सेंद्रिय शेतीचं भरपूर ज्ञान आहे. अशा अवस्थेमध्ये आज शेतकऱ्यांच्या आत्महत्या किंवा शेती परवडनाशी होते, पिकांना दर नाही, अशा अनेक प्रकारच्या समस्यांनी शेती घेरलेली आहे. मग याच्यावर उपाय काय?
आपली शेती फायदेशीर झाली पाहिजे, फायदेशीर शेती व्यवसायाची वाटचाल झाली पाहिजे, याच्यावर उपाय काय? मग अनेक उपाय आहेत. कोण म्हणतं नैसर्गिक शेती करा, सेंद्रिय शेती करा, खर्च कमी करा, वगैरे वगैरे वगैरे. त्यामुळे शेतीचं अर्थशास्त्र हा फार गुंतागुंतीचा विषय आहे. म्हणजे ज्यावेळी 20 वर्षापूर्वी आपण हा शेतीच्या हिशोबाची चळवळ हा उपक्रम सुरू केला, त्यावेळी सुरुवातीला काही भन्नाट प्रतिक्रिया अशा आपल्याला त्या डायरी विक्रेताना, शेतीचा हिशोब कोण ठेवल म्हटले, शेतीचा हिशोब ठेवल्यावर लोक शेती सोडून देतील, शेतकरी आत्महत्या करतील, वगैरे वगैरे वगैरे. म्हणजे मनामध्ये एक पराजित मानसिकता की शेती ही तोट्यातच जाते, शेती ही हिशोब ठेवला की त्याच्यामध्ये निराशा येते, फ्रस्ट्रेशन वगैरे वगैरे. आता यात काही त्या शेतकऱ्यांचा तथ्यांशही आहे. मी 2 उदाहरणं देतो आणि मग आपल्याला हिशोब का लिहायचा आहे, शेती फायदेशीर का करायची आहे, याचा विचार आपण पुढं करू. सी सुब्रमण्यम नावाचे एक मोठे राजकीय नेते, ते आपल्या महाराष्ट्राचे राज्यपालही होते. हे सी सुब्रमण्यम नेहरूंच्या मंत्रिमंडळामध्ये उद्योग मंत्री होते. नेहरू गेले आणि नेहरूनंतर लाल बहादूर शास्त्रींनी त्यांना कृषी मंत्री केलं. तर त्या सी सुब्रमण्यम आपल्या आत्मचरित्रामध्ये अल्टरनरी रिव्होल्यूशन या आत्मचरित्रामध्ये ते लिहितात की मला तो माझा अपमान वाटला, कारण मी उद्योग क्षेत्रात होतो, आता मला कृषी क्षेत्रात दिलं, मला तो माझा अपमान वाटला, माझं ते डिस्क्वालिफिकेशन वाटलं, म्हणून मी काही त्याचा चार्ज घेतला नाही, त्या पदाचा चार्ज घेतला नाही, मी घरीच थांबलो. मग शास्त्रीजीने मला बोलवणं पाठवलं आणि ते बोलवणं पाठवल्यानंतर मी त्यांना भेटायला गेलो. आमचे संबंध चांगले होते, मित्रत्वाचे. मी त्यांना स्पष्ट विचारलं की तुम्ही मला कृषीमंत्री का केलं, मी उद्योगमंत्री होतो. मग शास्त्रीजींनी मला सगळा विषय समजावून सांगितला, शेतीसमोरच्या समस्या समजावून सांगितल्या आणि अशा शेती क्षेत्राचा मोठा आवाका असताना त्याला एक दमदार मंत्री पाहिजे, चांगला मंत्री पाहिजे, म्हणून मी खरं तर तुमची नियुक्ती केलेली आहे. मग माझं मत पटलं. म्हटले मी कृषी खात्याचा पदभार सांभाळला आणि मी काम करू लागलो. नुकताच उद्योग क्षेत्रातून आलो होतो, आता कृषी क्षेत्रात आलो. तर उद्योग क्षेत्राचे सगळे नियम मी शेती क्षेत्राला लावायला लागलो. सुपरविजन चार्जेस, घसारा, व्याज, इंटरेस्ट, अमुक तमुक, नफा तोटा, ताळेबंद, सगळं ज्यावेळी मी लावायला लागलो त्यावेळी माझं असं लक्षात आलं की शेती फायद्यात येणं अवघड आहे. देशाचा कृषी मंत्री असं म्हणतो आपल्या आत्मचरित्रामध्ये. मग अशा अवस्थेमध्ये शेतकऱ्यांनी करायचं काय? तोट्यातला व्यवसाय करत राहायचं कायम? असं नाही आहे. जर आपला देश हा कृषीप्रधान आहे, शेतीप्रधान आहे आणि असा शेतीप्रधान देश असताना 68% आता जर शेतकरी शेती करतात, तर हा 68 लोकांनी काय तोट्यातला व्यवसाय करावा का? फायदेशीर शेती करायची नाही का? फायद्यात यायचं नाही का? तर निश्चितच आपण शेती सोडून करणार काय? शेती ही करावीच लागेल. आपण नाही केली, उद्या टाटा बिर्ला करतील आणि मग आपल्यालाच कामाला घेऊन जातील, असाही विचार मनामध्ये येतो. पण शेती ही करत असताना आजचा जो शेतकरी आहे, अल्पभूधारक शेतकरी आहे, कोरडवाहू शेतकरी आहे, नगदी पिकाचा शेतकरी आहे, ऊस बागायतदार आहे, फळ बागायतदार आहे, मत्स्य शेती, कुक्कुटपालन, शेळीपालन, कितीतरी प्रकार आहेत शेतीचे. या सर्वांनी जर फायदेशीर यायचं असेल तर त्याची बेसिक गोष्ट आहे काय आहे? फायदा कसा होतो? खर्च म्हणजे उत्पन्नातून खर्च वजा जाता की जो शिल्लक राहतो तो नफा किंवा फायदा, हा साधा फायद्याचं गणित आहे. म्हणजे जो उत्पन्न येतं त्यातून खर्च वजा केला की जो शिल्लक राहतो तो नफा किंवा फायदा. मग मुळात बेसिक प्रश्न होतो, खर्च होतो कसा? हा खर्च कसा होतो हे जर आपल्या लक्षात आला नाही तर तो कमी कसा करणार? म्हणून शेती परिवार कल्याण संस्था
अशा विविधांगी संस्थांच्या माध्यमातून, नेचर केअर फर्टिलायझरसारख्या अनेक संघटनांच्या माध्यमातून शेतीच्या हिशोबाची आग्रह करते की आपण रोज हिशोब लिहून ठेवूया. म्हणजे आपल्या शेतीवर खर्च किती अंगाने, कसा अंगाने होत जातो. म्हणजे शेतीच्या उत्पादनाचे किंमत आपल्या हातात नाही. बाजारात गेलं की ज्या दरानं तो व्यापारी मागेल, जो कारखानदार मागेल, जो ग्राहक मागेल, त्या दरानं आपण फार तर थोडीफार घासाघीस करतो, पण माझं याच दरानं विकलं पाहिजे अशा प्रकारे आपण अजून तरी त्या स्थितीत नाही आहे. पुढं कधी काळी येऊ, काही सांगता येत नाही. दुसरी गोष्ट, ज्या शेतीमधल्या निविष्ठा येतात त्याचेही दर फारसे आपण नियंत्रित नाही करू शकत. अगदी शेतमजुरीपासून ते अगदी एखादं औषधापर्यंत, बियाण्यांपर्यंत, किंवा मला याच दरानं तू दिलं पाहिजे असंही आपण करू शकत नाही. म्हणजे शेतीमध्ये घालायचं खते, बियाणं, औषधं, मजुरी, अमुक तमुक याचेही दर आपल्या हातात नाही. जे उत्पादन आपण बाजारात घेऊन जातो त्याचेही दर आपल्या हातात नाही. आणि याच्यामध्ये जे काही शिल्लक राहणार आहे तो आपला नफा आहे. यामध्ये आपण एक काम करू शकतो, आपला उत्पादन खर्च कमीत कमी करायचा आणि उत्पादन जास्तीत जास्त वाढवायचं. हे सूत्र जर आपल्याला अंगी बाणवता आलं तर आपला शेती व्यवसाय हा फायद्यात येऊ शकतो असं आपल्याला वाटतं. पण आपण पहिली गोष्ट, पहिलं पाऊल टाकलं, आधी हिशोब लिहूया. काय काय घडतं आहे आपल्या शेतावरती ते आधी आपण लिहून ठेवूया. मग कुणी काय म्हणतं, नाही आम्ही आता रासायनिक शेती बंद केली, आता आम्ही नैसर्गिक शेती करतो. कशाला हिशोब लिहायचा त्याला? आमचा काही खर्चच नाही, आम्ही काही खर्च करतच नाही. अशा प्रकारची काही प्रतिक्रिया त्याच्यामध्ये येतात. पण आपण असं म्हणतो की केवळ काही घालत नाही, रासायनिकच्या ऐवजी सेंद्रिय घालतो, कमी खर्च करतो म्हणजे लिहायची गरज नाही असं नाही आहे. आपण असं म्हणतो, दैनंदिन कामाचा, कष्टाचा, वेळेचा, पैशाचा हिशोब. म्हणजे आपण शेतकऱ्यांना आव्हान काय करतो, शेती करा, रासायनिक अथवा सेंद्रिय, पारंपरिक अथवा आधुनिक, नैसर्गिक अथवा हायटेक, परंतु दैनंदिन कामाचा, कष्टाचा, वेळेचा, पैशाचा हिशोब ठेवणे महत्त्वाचे. शेतीचा हिशोब, काळाची गरज. मग हा हिशोब ठेवायचं म्हणजे काय ठेवायचं? शेतीवरती परिणाम करणारे मुख्यतः 6 घटक आहेत. एक म्हणजे भूमी सुपोषण, आपली जमीन CN रेशिओनं ती क्षारपड होता कामा नये. त्याच्यामध्ये मायक्रोबियल ॲक्टिव्हिटी, गांडुळाची ॲक्टिव्हिटी, जीवजंतूची ॲक्टिव्हिटी असल्या पाहिजेत. त्याला म्हणायचं भूमी सुपोषण, जमीन चांगली पाहिजे. जलसंधारण, पाणी पाहिजे. मग ते पावसाचं पाणी पडू दे किंवा विहिरीत आणून घालू दे किंवा कॅनॉल झालं पाहिजे, चांगल्या सुपीक जमिनीसाठी पाणीही पाहिजे. भूमी सुपोषण, जलसंधारण, बीज संवर्धन, पेरल्याशिवाय उगवणार काय? म्हणून आपल्याला शेती करत असताना या 3 मूलभूत गोष्टी लागतात. जमीन लागतं, पाणी लागतं, बियाणं लागतं. ठीक आहे, आता शेती केली, पुढं काय करायला लागतं? पीक संरक्षण. मग किडे आहेत, रोग आहेत, जंगली जनावरं आहेत, शेजाऱ्याची गुरंढोरं आहेत, चोरं चिलटं आहेत, कुणापासूनही पिकांचं संरक्षण. म्हणजे भूमी सुपोषण, जलसंधारण, बीज संवर्धन, पीक संरक्षण, श्रमनियोजन. इथं आला शेतकरी, शेतमजूर, बैल, ट्रॅक्टर, मोटार, इलेक्ट्रिक मोटार, ऊर्जा, थोडक्यात काय ऊर्जा, याचं नियोजन लागतं. कमीत कमी खर्च व्हायला पाहिजे या सगळ्या गोष्टींचा. आणि मग सगळ्यात शेवटचा महत्त्वाचा येतो तो म्हणजे वितरण आणि विपणन, विक्री व्यवस्था. या 6 गोष्टींचा ज्यावेळी आपण विचार करतो त्यावेळी शेती आपली फायद्यात यायला सुरुवात होते. आणि या 6 गोष्टी आपण आपल्या दैनंदिनीमध्ये लिहून ठेवाव्यात, यासाठी आपण प्रयत्नशील आहोत. आता मग ही लिहायची कशी? यासाठी एक विशिष्ट अशी पद्धती आपण गेले 20 वर्ष शेतकऱ्यांच्या समोर ठेवले. त्यासाठी या प्रकारची ही एक कृषी नारायण दैनंदिनी अशा प्रकारची आपण एक विकसित केली आणि ती शेतकऱ्यांना वितरित करत आहोत. आता तुम्हाला अक्षर उलटी दिसली याच्यावरती, कृषी नारायण दैनंदिनी उलटी दिसतील, पण हरकत नाही, तुम्ही समजून घ्याल. त्याच्यामध्ये बलरामाचं चित्र आहे आणि कृषी नारायण दैनंदिनी आहे.
काय आहे या दैनंदिनीमध्ये? याच्यामध्ये पहिली 50-60 पानं विविध प्रकारची माहिती आहे. प्रत्येक पिकाची माहिती आहे, सेंद्रिय शेतीची माहिती आहे, गोमूत्राची माहिती आहे, गोमयाची माहिती आहे. परंतु केवळ माहिती देणं हा आपला उद्देश नाही. माहिती लिहून ठेवणं हा आपला उद्देश आहे. आपल्या शेतावर काय घडलं आजच्या दिवसामध्ये ते लिहून ठेवायचं, यासाठी ही दैनंदिनी आहे. मग सुरुवातीची माहिती झाली की त्याच्यामध्ये पुढं येतं ते या प्रकारची अशी माहिती झाली की पुढं जे येतं ते येतं आपल्या याच्यामध्ये रोजच्या मजूर शक्तीचं, श्रमशक्तीचं, पुरुष स्त्री शक्तीचं अशा प्रकारचं हजेरी पत्रक येतं. यामध्ये आपल्या शेतामध्ये जे काही काम करत असतात, मग ते घरची लोक असतील किंवा आपण त्यांना हायर केलेलं असेल, आपण त्यांना पगार देऊन बोला, असं ते मजुरांचं हजेरी पत्रक. अशी 52 पानं ह्याच्यामध्ये दिलेली आहेत. 52 पानं आहेत. 52 आठवड्याची 52 पानं. तर हे असं हजेरी पत्रक येतं. याच्यामध्ये रोजची लिहित जावे 1, 2, 3, 4 कोण काम करत आहे त्यांचे आपले अटेंडन्स ज्याला म्हणतो, अशा प्रकारचं आपण त्याच्यामध्ये लिहित जावं, अशा प्रकारचं उद्देश आहे. पुढचं जे आहे हे आहे प्रत्यक्ष आपली डायरी. ही इकडून अशी इकडं सुरू होते आणि अशा 5 ओळी म्हणजे 1 दिवस, 1 दिवस, 2 दिवस, 3 दिवस, 4 दिवस. एका ह्या 2 पानामध्ये मिळून 4 दिवसांची हजेरी, या 4 दिवसांचं काम आपल्याला लिहिता येतं. एकूण साधारण 14 कॉलम आहेत ह्याच्यामध्ये. 14 कॉलम आहेत. काय आहे पहिला कॉलम? पहिल्या कॉलममध्ये तारीख, वार, नक्षत्र हे सगळं त्याच्यामध्ये दिलेलं आहे. तारीख, वार, नक्षत्र म्हणजे आजची तारीख किती आहे? 1 एप्रिल ते 31 मार्च आपण याच्यामध्ये दैनंदिनी लिहायला सुरुवात करतो. 1 एप्रिल ते 31 मार्च. 1 एप्रिल ते 31 मार्च या पद्धतीने आपण याच्यात दैनंदिन लिहायची सुरुवात करतो. आणि सुरुवातीला दिलं आहे तारीख, इंग्रजी तारीख, वार, नक्षत्र, तिथी, पावसाचं नक्षत्र असेल पावसाचं नक्षत्र, आणि त्याच्या खाली लिहिले हवामान. रोज ज्यावेळी आपण संध्याकाळी डायरी लिहायला बसलो की त्याच्यामध्ये बघायचं आज काय, आज तारीख आहे 7 ऑगस्ट, मग 7 ऑगस्टचा दिवस काढायचा. आजचं हवामान कसं आहे? आज पाऊस असेल तर पावसावरती टिक मार्क केली, नुसती टिक मार्क केली. हां, ज्यानं घरावर अगदी आता पर्जन्यमापक बसवलं आहे त्याने अगदी MM लिहिलं तरी चालेल, काही हरकत नाही, काही बिघडत नाही. तर अशा पद्धतीनं आपण त्याच्यामध्ये पाऊस लिहू शकतो. काही नाही, स्वच्छ ऊन आहे तर स्वच्छ ऊनवर टिक मार्क केली. नाही मग कशावरती आहे? मग आज दुपारपर्यंत ऊन होतं, दुपारी अचानक ढग आले आणि पाऊस पडलं तर दोन्हीवर टिक मार्क केली, ऊन आणि पाऊस. काही नाही, सकाळपासून ढगाळ वातावरण होतं, परत पाऊस आला, मग ढगाळ आणि पाऊस, अशा पद्धतीचे आपण त्याच्यावरती टिक मार्क करू शकतो. या मार्गानं आपण रोजचं हवामान रेकॉर्ड करू शकतो. आता हे हवामान रेकॉर्ड करायचा फायदा काय? कशासाठी लिहायचं हे? आता उदाहरणार्थ जर आपण गेल्या 200 वर्षाचा इतिहास पाहिला तर मान्सून हा 7 जूनला मुंबईमध्ये येतो. आता अलीकडं तो कमी जास्त झाले वातावरण बदलामुळं, पण गेल्या 200 वर्षामध्ये फार कमी काळ त्यानं आपलं टायमिंग बदललं आहे. आगे मागं पुढं मागं होईल, 4-5 दिवस इकडं तिकडं होईल. 31 मेला तो केरळमध्ये आणि 7 जूनला मुंबईमध्ये असा तो मान्सून येतो. आपल्या माहितीसाठी असा जो मान्सून आहे हा असाच पुढं सरकत अगदी हिमालयापासून ते अगदी परत पाकिस्तानपर्यंत असा सरकत जातो. आपल्या गावामध्ये येणाऱ्या पावसाच्या तारखा नक्की आहेत, त्या ठरलेल्या आहेत. आपण जर सलग एक 3-4 वर्ष डायरी लिहिली तर आपण आपल्या गावचा पाऊस सांगू शकतो साधारणतः तारखा किती आहे. उदाहरणार्थ आटपाडी तालुक्यामध्ये एकूण वर्षभरामध्ये जेवढा पाऊस पडतो त्या पावसापैकी 80% 90% पाऊस हा 15 सप्टेंबर ते 15 ऑक्टोबर या काळामध्येच पडतो. हे आपल्याला दैनंदिन लिहिल्यामुळे लक्षात येतं. तर असं हे हवामान याच्यामध्ये लिहिलं. तर पुढचं जे आहे ते आहे प्लॉट नंबर. आपल्या प्रत्येक जमिनीला काहीतरी तुकड्याला नाव आहे. चिंचची पट्टी, गावाकडची पट्टी, मधली पट्टी, विहिरीजवळची पट्टी, किंवा कोणी त्याला प्लॉट नंबर दिले असेल. प्लॉट नंबर 1, प्लॉट नंबर 2, प्लॉट नंबर 3, प्लॉट नंबर 4 अशा प्रकारे.
अशा पद्धतीनं त्या प्लॉट म्हणजे समजा माझी 10 एकर शेती आहे, 10 एकर सलग नाही आपण करत, 2 एकराचं एक तुकडं, 1 एकराचं एक तुकडं, असं तुकडे असतात, त्याला नाव दिलेलं असतं. त्यामुळे आपल्या प्रत्येक जमिनीच्या क्षेत्राला नाव आहे, त्याला म्हणायचं प्लॉट नंबर. मग प्लॉट नंबर 1 2 3 4 5 असं जर असेल, किंवा मग ती शिवची पट्टी, चिंचची पट्टी, जे काही नाव असेल ते, त्या पुढचा कॉलम आहे तो पीक. उदाहरणार्थ टॉमॅटो. आता समजा टॉमॅटोमध्ये काम चालू आहे, असं गृहीत धरून आज 7 तारखेला चिंचेच्या पट्टीजवळ टॉमॅटोवरती आपण गोमूत्र आणि निंबोळी अर्कचा फवारणी करणार आहोत, असं जर समजलं तर हे काम या डायरीमध्ये कसं येईल? उदाहरणार्थ प्लॉट नंबर चिंचची पट्टी, पीक टॉमॅटो. पुढचा कॉलम आहे कामाचा प्रकार. मग त्यात लिहायचं फवारणी. मग ती पहिली फवारणी आहे का, दुसरी फवारणी आहे का, तिसरी फवारणी आहे? मग फवारणी क्रमांक 3, कामाचा प्रकार. पुढचा कॉलम. तर या पुढचा आहे वापरलेले अवजार किंवा शक्ती. याच्यामध्ये काय लिहिता येईल आपल्याला? हा फवारा कशानं मारला? पाठीवरचा पंप, पाय पंप, का STP, का ट्रॅक्टर ब्लोअर, कशानं मारला ते ह्यात लिहायचं. जर ते भाड्यानं आणलं असेल तर सुरू बंद वेळ ह्याची व्यवस्था केली आहे. सुरू किती वाजता झालं, बंद किती वाजता झालं, एकूण तास किती झाले, हे पुढचे 3 कॉलम आहेत. म्हणजे तास मोजून झाले आपले. पुढं जर समजा त्याला काम करणारे कोण कोण आहेत? पंप मारायला एखादा पुरुष आहे, औषध आणून द्यायला एखादी महिला आहे. 1 पुरुष 1 महिला, जे काय असेल ते, जे कोणी काम केलं असेल त्याला श्रमशक्ती असं म्हणतो आपण ते. तर पुढचा कॉलम आहे झालेले काम. त्या दिवसभरात किती काम झालं? बाबा 1 एकर फवारून झालं. मोठा ब्लोअर असेल तर किती, 1 एकर होतं 1 तासात 2 तासात. पण पाठीवरचा पंप असेल तर नाही, आमच्या 7 ओळी फवारून झाल्या, अर्धा एकर झालं, पाऊण एकर झालं. जे काही काम झाले, किती काम पूर्ण झालं ते झालेले काम. आणि त्याच्या पुढचा कॉलम आहे शेतातून घरी किंवा घरातून शेतात टाकलेले. म्हणजे जसं मग सांगितलं गोमूत्र आणि निंबोळी अर्क, तर 5 लिटर गोमूत्र, 2 लिटर निंबोळी अर्क हे या कॉलममध्ये येईल. म्हणजे एका ओळीमध्ये शेतीच्या त्या कामाचं सर्व चित्र रेकॉर्ड झालं, ऑन पेपर आलं. इंग्रजीमध्ये म्हण आहे, फेंटेस्ट इंक इज ग्रेटर दॅन शार्पेस्ट मेमरी. त्यामुळं हे ओळीचं डॉक्युमेंट. अशी 5 कामं, किती मोठा शेतकरी असते ते एकडे 4-5 कामं असतात. इकडे खुरपण चाललं आहे, तिकडे फवारणी चालली आहे, तिकडे कुदळणी चालली, अशी 4-5 कामं असतात. अशी 5 कामं रेकॉर्ड होतात. दुसऱ्या दिवशी 2रा दिवस, तिसऱ्या दिवशी 3रा दिवस, चौथ्या दिवशी 4था दिवस, असं वर्षभराची डायरी लिहा. मग आता काय काय होतं? ह्या फायदा काय? समजा प्लॉट नंबर या कॉलमचा फायदा काय? पण आपण 3, 4, 5 वर्ष आपण डायरी लिहितोय, तर या चिंचेच्या पट्टीमध्ये आपण कोणती कोणती पिकं घेतली, त्याचा फेरपालट झाला का, पिकांना त्या शेतीला जमिनीला विश्रांती किती मिळाली, हे या प्लॉटवरून कळतं. पिकं गेल्या वर्षभरात आपण किती प्रकारची पिकं घेतली ते याच्यावरून कळतं. कामाचे प्रकार, एकूण आपल्या शेतीत किती प्रकारची कामं आहेत, कामाच्या प्रकारवरून आपल्याला कामं कळतं. अवजार, एखादं अवजार आपण वर्षभरात किती दिवस वापरलं, हे वापरलेले अवजारवरून कळतं. उदाहरणार्थ सांगायची गोष्ट अशी आहे, आमच्याकडे पूर्वी मॅसी फर्ग्युसन ट्रॅक्टर होता. त्यावेळी आम्ही 40 एकर शेती, आमची स्वतःची आणि काही इतरांची अशी म्हणून 40 एकर शेती करत होतो. 35 हॉर्स पॉवरचा मॅसी फर्ग्युसन ट्रॅक्टर, नांगरणी, कुळवणी, पेरणी सगळं त्याच्याकडनं करत होतो. डायरी लिहितो. त्या डायरी लिहिल्यानंतर वर्षभराचा आढावा काढला तर असं लक्षात आलं की आपल्या शेतामध्ये प्रत्यक्ष ट्रॅक्टर 450 तास एवढाच चालला आहे वर्षभरामध्ये. म्हणजे सरासरी दिवसाला 1.25 ते 1.5 तास. म्हणजे हे डायरी लिहिल्यानंतर आपल्याला लक्षात येतं. मजुरांचं एकूण वर्षभरामध्ये आपल्याला मजूर किती लागले, कुठल्या महिन्यात जास्त लागले, कुठल्या आठवड्यात जास्त लागले, कुठं आपल्याकडे मजुरांकडे कामच नव्हतं, किती दिवस मोकळे राहिले. आता मोकळे दिवस राहण्यावरून एक अनुभव सांगतो. म्हणजे आमच्याकडे म्हणजे हंगामी पिकं असतात, फक्त आम्ही द्राक्ष बाग करतो आणि नंतर जातो गावाला निघून, काही कामच नसतं. मग काय करू आपण? त्या शेतकऱ्यांना सांगतो, डायरी उघडा, कोऱ्या पानावर आडवी रेघ मारा आणि लिहा, आज शेतात काहीही काम नव्हते. ते म्हणजे त्याचा काय फायदा? त्याचा फायदा असा की आपले नेमके मोकळे दिवस किती आहेत हे आपल्याला लक्षात येईल. आणि जर मोकळे दिवस लक्षात आले, ते वारंवार तेवढे मोकळे राहत आहेत असं जर आपल्याला लक्षात आलं, तर आपण त्याच्यावरती विचार करून प्रक्रिया उद्योगाचा विचार करू शकतो का? त्या दिवसाचा वापर आपण व्यापार करण्यासाठी करू शकतो का? याचा आपल्याला विचार करावा लागेल. कारण आपल्या परंपरेमध्ये कृषी, गोरक्ष, वाणिज्य असे शब्द सांगितले आहे.
शेती करायची, गोरक्षण करायचं आणि व्यापारही करायचा, हे शेतकऱ्याचं काम सांगितलं आहे. आपला जो कृषी देवता आहे बलराम, त्याच्या एका हातात नांगर आहे, एका हातात मुसळ आहे. म्हणजे नांगरानं प्रॉडक्शनचं प्रतीक आहे, तर मुसळ हे प्रोसेसिंगचं प्रतीक आहे. थोडक्यात आपली शेती उत्पादन प्रोसेसिंग करून विका, असं त्यांना सांगायचं आहे. तर हे जे मोकळे दिवस आहेत हे त्याच्यासाठी आपल्याला उपयोगाला येतील का? म्हणजे डायरी लिहायची, मग आमच्याकडे काही काम नाही, तर आपण काय सुचवतो, डायरी उघडा, खाट मारा मोकळ्या कोऱ्या पानावरती, आज काम नाही असं लिहा, आपले मोकळे दिवस मोजून होतील. पुढचा एक कामाचा प्रकार, किती मजुरांवर किती काम होतं. म्हणजे 7 महिला खुरपणाला होत्या, मग किती खुरपून झालं त्याचा अंदाज आपल्याला येतो. मग 10 असताना किती झालं, ह्या कामाचा अंदाज झालेले काम वरनं येतं. आणि मग निविष्ठा वापरल्या, वर्षभर आपण काय काय वापरलं, निंबोळ्यार किती वापरला, गोमूत्र किती वापरलं, खत किती वापरलं, बियाणं किती वापरलं, हे या कॉलममध्ये येतं. शेवटी जमा खर्च ताळेबंद, हे एका दिवसाचं झालं. आता शेवटी काय केलं ह्याच्यामध्ये, आपण शेवटी असा प्रत्येक पिकाचा ताळेबंद करायला खतावणी दिली आहे. म्हणजे एक पीक वर लिहिलं, समजा मिरची किंवा टोमॅटो, तर त्या टोमॅटोच्या पहिल्या नांगरणीपासून ते त्या रानातनं टोमॅटोची झाडं उपटून टाकेपर्यंत जेवढा खर्च झाला आहे तो एकाखाली एक एकाखाली एक एकाखाली एक लिहिलं. आणि या बाजूला आपण त्याचं आलेलं उत्पन्न लिहिलं. तर आपला उत्पादन खर्च आणि आपल्याला झालेला नफा हा आपल्याला मोजता येईल. सलग 2-3 वर्ष डायरी लिहिली तर आपल्या असं लक्षात येईल, गेल्या वर्षी मी टोमॅटोचा 1 एकर खर्च केला तर मला इतका खर्च आला, इतकं उत्पन्न मिळालं. यावर्षी मला इतका खर्च आला, इतकं उत्पन्न. काय फरक पडला, गेल्या वर्षी मला 7 फवारण्या लागल्या होत्या, यावेळी मला 9 का लागल्या. गेल्या वेळी मला 4दा पाणी द्यावं लागलं, यावेळी मला 3 वेळाच का पाणी द्यावं लागलं. गेल्या वर्षापेक्षा माझा उत्पादन खर्च यावर्षी कमी झाला असेल तर का कमी झाला, मला दर जास्त मिळाला तर का दर जास्त मिळाला, याचा आपल्याला अभ्यास करता येतो. एका अर्थानं आपण आपल्या शेतीचे तज्ज्ञ होतो. आपल्या शेतीचा मजदूर कसा आहे, आपल्या शेतीचं सुपोषण कसं आहे, आपल्या शेतीत कोणतं पीक येतं, कोणत्या किडी येतात, टोमॅटो पेरल्यापासून किंवा पीक पेरल्यापासून किती आठवड्यानंतर हमखास कीड दिसायला लागते. डायरी लिहिल्यानंतर आपल्याला आपल्या शेतीचे सर्व बारकावे नजरेस येतात. पाहणे आपणासी आपण याचे नाव ज्ञान. आपली शेती कशी आहे ही आपण पाहणे, याचं नाव ज्ञान. आपल्या शेतीचं आपल्याला ज्ञान यायला लागतं. आता ही दैनंदिनी जी आहे, याची किंमत आपण शेतकऱ्यांना म्हणतो, या दैनंदिन किंमत आहे 100-200 रुपये. कोऱ्या डायरीची किंमत 100-200 रुपये आहे, पण लिहिलेल्या डायरीची किंमत लाखो रुपये आहे. याचं कारण डॉक्युमेंटेशन झालं. तो एक दस्तावेज झाला. तुमचा मुलगा बघेल, तुमचा नातू बघेल, आपला नातू बघेल, आपला मुलगा बघेल की आपल्या वाडवडिलांनी शेती कशी केली होती, त्यांना अडचणी काय आल्या होत्या, त्यातून त्यांनी मार्ग कसा काढला. एका अर्थानं आपल्या शेतीचा हा दस्तावेज झाला. आपली शेती फायद्यामध्ये येण्यासाठी तर हा उपयोग होईलच, पण जिथं संशोधन चालतं, रिसर्च अँड डेव्हलपमेंट चालतं, त्या शास्त्रज्ञांना आपल्या शेतावरच्या नेमक्या समस्या लक्षात येतील. जे लोकप्रतिनिधी आहेत, जे सरकार शेतीसाठी कायदे करतं, मायबाप सरकार आहे, त्यांच्या लक्षात येईल शेतीवरच्या नेमक्या समस्या काय आहेत. म्हणजे विचारवंत, शास्त्रज्ञ, लोकप्रतिनिधी, समाज माध्यमं, कंपन्या, या सगळ्यांना कळेल की नेमकं शेतकऱ्यांच्या हिताचं काय आहे. नेमकी समस्या समोर आली की त्याच्यावर उपाय शोधणं हे सोपं असतं. आपल्या देशामध्ये सर्वजण शेतीचे भक्त आहेत. हां, शेती करतात सगळे असं नाही आहे, पण सर्वांना शेती आवडते. शेतकऱ्यांसाठी काहीतरी करावं असं त्यांना वाटत असतं. शेतकरी चांगला सुखसमृद्ध झाला पाहिजे असंही त्यांना वाटत असतं. पण नेमक्या समस्या त्यांच्यासमोर जर नाहीत गेल्या, नेमक्या अडचणी जर त्यांच्यासमोर नाहीत गेल्या, तर उत्तरं शोधणं अवघड होऊन जातं. आणि मग वरचेवर मलमपट्टी केल्यासारखं होतं. वरचेवर मलमपट्टी करण्यापेक्षा मुळातून जर तो आजार नाहीसा झाला तर दीर्घकाळ आपल्याला चांगलं आनंदी जीवन जगता येईल. शेतीच्या समस्या सोडवण्यासाठी आपण फक्त दिवसातले 5 मिनिट द्या. हे 5 मिनिट दिले, दिवसाचे शेतीचे हिशोब लिहिले आणि ते तज्ज्ञांसमोर, आपल्याला त्यातून उत्तर मिळालं आनंदच आहे. आपल्याला नाही मिळालं तर तज्ज्ञांना दाखवा,
शास्त्रज्ञांना दाखवा किंवा मी अशी डायरी लिहिली, पण मला इथं अडचण आली, काय करायला पाहिजे याच्यामध्ये. एकदा काय झालं, क्रिम्सन एस नावाची कंपनी होती, क्रिम्सन एस नावाचं कलिंगड होतं. त्याने एक चांगली जाहिरात केली होती, एकही 40 टन कलिंगड येईल. आणि त्या बियाण्याच्या पाकिटामध्ये त्यांनी फिरे असं खत घाला, हे करा, ही नांगडी करा, ती नांगडी करा, अमुक करा, तमुक करा. मी BSc ॲग्री होऊन आलो, मी ते कलिंगड केलं, डायरी लिहित होतो. आणि डायरी लिहिल्यानंतर मी सगळं लिहून ठेवलं होतं. लिहून ठेवल्यानंतर मला त्यामध्ये आलं एकरी उत्पन्न 32 टन. 40 टन काय आलं नाही. मग त्याचा जो विक्री प्रतिनिधी आला त्याच्यासमोर मी डायरी ठेवली, त्यांचं पत्रक ठेवलं, बियाण्याचं बिल ठेवलं. तुम्ही याच्यात म्हणलं 40 टन येतं, मला आलं 32 टन, मला तुमच्यावर आक्षेप नाही. माझं कुठं चुकलं सांगा, माझं कुठं चुकलं. आपल्याला आता पोकळ बोलून चालणार नाही, आपल्याला आता मुद्देसूद बोललं पाहिजे. आम्ही असं केलं आहे, असं झालं, आमचं काय चुकलं, काय दुरुस्त करू द्या. अशा प्रकारचा विचार घेण्यासाठी आपल्या शेतीचं डॉक्युमेंटेशन करा. हे आपलं वैयक्तिक लाभाचं तर आहेच, परंतु राष्ट्रीय हिताचं आहे, सामाजिक हिताचं आहे. वर्षानुवर्ष या शेतीच्या हिशोबाचा पुढच्या दीर्घकाळ शेतीचे सर्व प्रश्न सोडवण्यासाठी याचा उपयोग होईल अशी आपल्याला खात्री आहे. अशा प्रकारे जर आपल्याला काही शंका असतील, संदेश असतील तर कॉमेंट्समध्ये नेचर केअर फर्टिलायझरचा ग्राहक क्रमांक आलेला आहे, त्या ग्राहक क्रमांकावरती सर्व्हिस सेंटरवरती फोन करा. काही अडचण असतील तर विचारा. त्याचा शेतीचा हिशोब लिहिण्यासंदर्भात काही अडचण असेल तर आपण त्याच्यापासून मार्ग काढू. धन्यवाद. आणि पुढच्या शुक्रवारी याच वेळी भेटू वनशेती आणि बंदिस्त शेळीपालन या विषयासाठी. धन्यवाद.